आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे रवींद्र चव्हाण आणि अमित शहांच्या भेटी संदर्भातली। रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। या भेटीमध्ये संघटनात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। फडणवीस शिंदेंच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाणांनी अमित शहांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे आणि या संदर्भातले सविस्तर तपशील आपण जाणून घेणार आहोत या बातमीपत्रामध्ये। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे झी 24 तासनं उघडकीला आणलेलं पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण। झी 24 तासनं उघड केलेल्या या गैरव्यवहार प्रकरणामध्ये आज विधिमंडळात हे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवारीची आता पोलीस कोठडी सुद्धा आज संपणार आहे। तिला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे या विशेष घडामोडीकडे आपलं लक्ष असणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज ठाकरे यांच्या संदर्भातली। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे कोर्टामध्ये हजेरी लावणार आहेत। ठाण्यामध्ये राज ठाकरे यांनी 2022 मध्ये एक सभा घेतली होती। या सभेमध्ये मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी त्यांना तलवार दिलेली होती आणि या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाणे कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे आणि ठाण्यातल्या या घडामोडीकडे आपलं लक्ष असणार आहे। राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आजचा पुढचा दिवस अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या विरोधकांनी गाजवलेले आहेत आणि सत्ताधारी त्याला उत्तर देतात। मात्र पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण अजूनही चर्चेला आलं नाही आणि आज आता या संदर्भात चर्चा होईल असं एकंदरीत कळतं आहे। या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी विरोधक करणार आहेत। त्यामुळे हे प्रकरण आता विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आज गाजणार ही शक्यता दिसतेय। तेव्हा या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपले लक्ष आहे। त्याचप्रमाणे जसं राज्यामध्ये राजकीय घडामोडी वेगवान आहेत त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा घडतात। रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। ही भेट अत्यंत महत्त्वाची होती। सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असताना अमित शहांचं महाराष्ट्रातल्या राजकारणावर बारीक लक्ष असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं। त्यामुळे या सगळ्या ज्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्येही मित्रपक्षांमध्ये बिनसत आहे अशा प्रकारच्या काही घडामोडी घडल्या ते सुद्धा अमित शहा यांच्या नक्कीच कानावर गेलं असेल। त्या दृष्टीनं रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर काही चर्चा झाली का, संघटनात्मक दृष्ट्या चर्चा झाली असल्याचं कळते। त्यामुळे सगळ्याची तपशीलवार माहिती आपण जाणून घेणार आहोत।